90च्या दशकामध्ये मराठीमध्ये अनेक ग्लॅमरस कलाकार होते। हिंदी इंडस्ट्रीत असतं तसं चमचमतं ग्लॅमर त्यांना नसलं तरी तो कलाकार शहरात आला की त्याला बघायला गर्दी होत असे। अशा कलाकारात आवर्जून गंती होते ते अभिनेते म्हणजेच अविनाश खर्शीकर। हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने ठाण्यातील राहत्या घरी त्यांच्या वयाच्या 68व्या वर्षी निधन झाले। एक चार्मिंग अभिनेता अशी त्यांची इमेज होती। त्यांनी केलेले अनेक सिनेमे गाजले। यात जशास तसे, माझा नवरा तुझी बायको, माफीचा साक्षीदार, बकुळा नामदेव घोटाळे यांचा समावेश असे। शिवाय रंगभूमीशी त्यांनी आपली नाळ जोडलेलीच ठेवली। यात सौजन्याची, ऐशी तैशी, लफडा सदन, दिवा जळू दे सारी रात, तुझं आहे तुझपाशी या नाटकांचा समावेश आहे। तुझं आहे तुझपाशी या नाटकात अविनाश यांनी श्यामची भूमिका साकारली होती। या नाटकात श्याम विशीतला होता। त्यांच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी उद्दंड प्रेम केलं। जवळपास 30 वर्ष या नाटकाचे प्रयोग चालू होते। त्यांच्या निधनावर सुकन्या मोने, विजू माने, रेणुका शहाणे आणि अमोल कोल्हे यांनी दुःख व्यक्त केलं आहे। 90च्या दशकात चार्मिंग दिसणारा हा अभिनेता अचानक निघून गेल्याने मराठी सृष्टीची कधीही भरून न निघणारी मोठी हानी झाली आहे। त्यांच्यासारखा कलाकार मराठी रंगभूमीला लागणे म्हणजेच आमचे अहोभाग्य अशी भावूक पोस्ट रसिकांनी केली आहे। तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेते अविनाश खर्शीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली।